नमस्कार श्रोते हो. मी उज्ज्वला सबनवीस आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक वेगळ्याच व्हॅलेंटाईन डेची कथा ऐकवणार आहे. एका वयस्कर जोडप्याचा व्हॅलेंटाईन डे. कथेचं नाव स्पेशल व्हॅलेंटाईन डे. लेखिका उज्ज्वला सबनवीस. अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. अद्वैत, मी तुला शेवटचं सांगते. तुझ्या आईबाबांबरोबर राहणं यापुढे मला आता शक्य नाही. एकतर ते या घरात राहतील, नाहीतर मी. शरयू असं निर्वाणीचं बोलली आणि अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकली. शरयूचं आईबाबांशी पटत नाही हे त्याला माहीत होतं, पण ती इतकी टोकाला जाईल असं त्याला वाटलं नव्हतं. आपणच ठेका घेतलाय का दोघांचा करण्याचा? तुझ्या दादाचं काही कर्तव्य आहे की नाही आईवडिलांच्या प्रती? ते तिकडे मजा करतात आणि आपण झिजतोय इकडे. शरयूचा संताप होत होता. अद्वैतला ऐकणं भाग होतं. दोघांचं करणं मला शक्य नाही. दादांना फोन कर, घेऊन जा म्हणावं दोघांना. शरयू आज अगदी इरेलाच पेटली होती. बघतो करतो, अद्वैत मोघम बोलला. बघतो करतो, मला काही माहीत नाही. तू करतो फोन दादांना की मी करू? मला सतत झिजावं लागतं. आता मला हे सहन होत नाही. बघ ना, मला किती त्रास होतो अद्वैत. माझे पाय दुखतात, हात दुखतात आणि तिकडे वहिनी मस्त मजा करतात. आत्ताच ट्रिपला जाऊन आल्या. मी किती रे काम करू आणि किती झिजू? मला नाही आता हे सहन होत बरं, असं म्हणत तिने आपले डोळे पुसले. झालं. अश्रू नामक निर्वाणीचं अस्त्र बाहेर आलं. अद्वैत विरघळला आणि त्याने आपल्या दादाला ताबडतोब फोन केला आणि आई आबांना ताबडतोब घेऊन जा असंही सांगितलं. दादाने नेहमीचंच तुणतुणं लावलं. अरे, आम्ही दोघंही नोकरी करतो. दोघांचं कसं काय बरं करायचं मॅनेज? सांग बरं तूच. आम्हाला नाही गड्या शक्य दोघांना नेणं, दादाने जाहीर करून टाकलं. आता यावर काहीतरी तोडगा तर काढणं भागच होतं. शरयू इरेला पेटली होती. अद्वैतचं मधल्यामध्ये सँडविच होत होतं. दादा वहिनी काही बोलायला तयार नाही. इकडे शरयू त्याला टोचण्यावर टोचण्या देत होती. मग काय, फोनवर चर्चेच्या फेऱ्या झडल्या आणि बराच वेळ खल केल्यावर आई एकाजवळ आणि आबा एकाजवळ राहतील असं ठरलं. म्हणजे एकावर भार नाही असा आपल्याच सोयीचा अर्थ लावून निर्णय घेण्यात आला आणि दादा वहिनी ताबडतोब अद्वैतकडे यायला निघाले. आबा पोरांची ही वैचारिक धावपळ बघत होते. त्यांच्या कानावर सगळं आलं होतं. ते थोडे थकले जरी असले तरी त्यांचे सगळे अवयव शाबूत होते. पण आपल्याला काही समजलं आहे हे मात्र त्यांनी अद्वैतला दाखवलं नाही. मनाशी काही विचार करून ते बाहेर पडले. दादा वहिनी आणि शरयू अद्वैत यांची मीटिंग बसली. दादानी सांगून टाकलं, मी आईला नेतो, म्हणजे आई जरा कामातही पडेल, हिला पण नोकरीला जायला सोपं होईल, मुलांकडे पण बघेल. शरयू म्हणाली, ठीक आहे, पण बाबांचंच मला एकटीला करावं, मी नेहमी हे करणार नाही. मला पण तर कामाची मदतीची गरज आहे. मीच का बाबांचं करू? आता भांडणं अगदी खालच्या लेव्हलला आलेली होती. अद्वैत मध्ये पडला आणि त्याने तोडगा काढला. तो म्हणाला, ठीक आहे, 6 महिने आई दादाकडे, बाबा 6 महिने आमच्याकडे, 6 महिने आबा तुमच्याकडे, 6 महिने मग आई आमच्याकडे. हां, हे ठीक राहील असं आता दादा वहिनी म्हणाले. आणि मग मात्र त्या चर्चेला विराम पडला. इकडे आबा बाहेर पडले तर बाहेर सगळीकडच्या दुकानात गुलाबच गुलाब फुलला होता. तरुणाईची गर्दी दिसत होती ते घ्यायला. त्यांनी न राहावून एका मुलाला विचारलंच, का रे बाबा, आज या गुलाबाला एवढी मागणी का आहे? मी बघतोय केव्हाचा जो तो घेतोय. अहो आजोबा, आज व्हॅलेंटाईन डे आहे.
आपल्या गर्लफ्रेंडला, प्रेमाच्या व्यक्तीला गुलाब द्यायचा असतो आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. मी पण टोस्ट घ्यायला आलो आहे. त्या मुलाने थोडं हसत लाजत सांगितलं. अरे वा, असं असतंय होय, असे म्हणून ते निघाले. एका ठिकाणी जाऊन आले आणि घरी जाताना मोठा गुलाबाचा गुच्छ घेतला. घरी पोचले. बैठक बसलेलीच होती. चौघेही आबांची वाटच बघत होते. आता आबा आणि आईचं पुढे काय होईल बघूया पुढच्या भागात.